श्रेया परीक्षा मंथन परीक्षा इयत्ता दुसरी प्रश्नोत्तरे। पुढे दिलेले प्रश्न वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या। प्रश्न 1 ते 2 खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। रामपूर नावाचे एक गाव होते। त्या गावात श्रीधर नावाचा एक प्रामाणिक मुलगा राहत असत। तो कोणाचेही काम करत असत, त्यामुळे गावातील सर्व लोकांना तो खूपच आवडत असत। तो गावातील कोणाच्याही घरी जेवण करत असत। त्याच्या आईवडिलांना त्याचा हा स्वभाव आवडत नसत, त्यामुळे ते नेहमी चिंतेत असायचे। त्याचे शिक्षण फारसे झाले नसले तरी कोणाच्या घरी नोकरी करावी अशी त्यांची इच्छा होती। यावर आधारित प्रश्न पहिला, श्रीधर गावातील लोकांचा आवडता होता कारण तो प्रामाणिक होता। 2 तो कोणाचेही काम तो करीत असत। 3 तो जास्त शिकलेला नव्हता आणि 4 तो आईवडिलांना आवडत नसत। याचे उत्तर आहे कोणाचेही काम तो करीत असत। प्रश्न दुसरा, श्रीधरच्या आईवडिलांची इच्छा होती, काय होती? तो प्रामाणिकपणाने वागावे, त्याने अभ्यास करावा, त्याने कोणाच्या तरी घरी नोकरी करावी, की 4 नंबर गावातील लोकांची कामे करू नये। याचे उत्तर येते त्याने कोणाच्या तरी घरी नोकरी करावी। प्रश्न तिसरा, खालीलपैकी चुकीची वाक्यप्रचार व अर्थाची जोडी निवडा। 1 अंग धरणे बाळशीदार होणे, पाय काढणे निघून जाणे, हस्तगत करणे यश मिळवणे, हात जोडणे नतमस्तक होणे। याचे उत्तर आहे हस्तगत करणे म्हणजेच यश मिळवणे। प्रश्न चौथा, हिम्मत दाखवणे या अर्थाचा वाक्यप्रचार निवडा। डोळे वटारणे, छाती फुगवणे, छाती काढणे, की तोंडसुख घेणे। याचे उत्तर येते छाती काढणे। प्रश्न 5वा, बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो या अर्थाची म्हण आहे। दाम करी काम, बळी तो कान पिळी, देश तसा वेश, की आथरून पाहून पाय पसरावे। याचे उत्तर आहे बळी तो कान पिळी। प्रश्न 6वा, बडा घर पोकळ रिकामी जागा ही म्हणून पूर्ण करण्यासाठी कोणता शब्द येतो? फासा, पासा, वासा, की लाथा। याचं उत्तर आहे बडा घर पोकळ वासा, 3 नंबर। प्रश्न 7वा, मीन या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा। 1 नंबर मत्स्य, 2 नंबर कुंजर, 3 नंबर कनक, की 4 नंबर वदन। या प्रश्नाचे उत्तर मीन म्हणजे मत्स्य। प्रश्न 8वा, पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा। 1 नफा तोटा, 2 चूक बरोबर, 3 नवा जुना, की 4 नदी सरिता। या प्रश्नाचे उत्तर आहे नदी सरिता, कारण की नदी सरिता ही समानार्थी शब्द आहेत। प्रश्न 9वा, गुळ खोबर, दमदाटी, जुना नवा, गणगोत, आईसफेस या गटात किती जोड शब्द आहेत? बघा, आपण म्हणतो गुळ खोबरं, त्यानंतर दमदाटी, जुना नवा, गणगोत की आईसफेस। यातील उत्तर आहे 4च आहेत यामध्ये। प्रश्न 10वा, नाव चालवणाऱ्याला काय म्हणतात? 1 नंबर साक्षर, 2 नंबर निवडक, 3 नंबर मदारी, की 4 नंबर नावाडी। तर नाव चालवणारा काय म्हणतात बरं? नावाडी। प्रश्न 11वा, अयोग्य जोडी शोधा म्हणजे चुकीची जोडी शोधा। पाण्याचा खळखळाट, गायीचे हंबरणे, पानाचा खडखडाट, की भुंग्यांची गुंजारव। सगळ्या बरोबर आहेत, पण पर्याय क्रमांक 3 पानाचा खडखडाट हे चुकीची आहे। प्रश्न 12वा, समूहदर्शक शब्दाची चुकीची जोडी शोधा। धान्याची रास, विमानांचा ताफा, लोकांचा जमाव, सैनिकांचा संघ। या प्रश्नाचे उत्तर आहे सैनिकांचा संघ, कारण सैनिकांचे पथक असते। प्रश्न 13वा, जसे हरणाचे पाडस तसे गायीचे काय असते? रेडकू, छावा, वासरू, की बच्चा। जसे हरणाचे पाडस तसे गायीचे वासरू।
प्रश्न 14वा, महाभारताचे पूर्वीचे नाव काय? रामायण, जय, आर्य की भारत? तर महाभारताचे पूर्वीचे नाव आहे जय. प्रश्न 15वा, राष्ट्रीय विज्ञान दिन रिकामी जागा रोजी असतो? 1. 27 फेब्रुवारी, 2. 8 मार्च, 3. 28 फेब्रुवारी आणि 4. 23 जानेवारी. याचे उत्तर आहे 28 फेब्रुवारी. प्रश्न 16वा, वर्षातील 11वा महिना कोणता? ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर की ऑगस्ट? तर 11वा शेवटचा महिन्याच्या अगोदरचा महिना तो म्हणजे नोव्हेंबर. प्रश्न 17वा, अयोग्य जोडी शोधा. 1. ड्राय ट्राय, डार्क ब्राईट, बीजी आयडल आणि पीस वार सगळे विरुद्धार्थी शब्द आहेत. याची अयोग्य जोडी आहे ड्राय ट्राय, कारण ती यमक जुळणारी आहे. प्रश्न 18वा, पिकॉक या शब्दाचे स्त्रीलिंग रूप कोणते? 1 नंबर PAEHEN, PEAHEN, PEAHAN की COCK? याचं उत्तर ते पर्याय क्रमांक 2 PEAHEN. पिहेन म्हणजे लांडोर. प्रश्न 19वा, स्वॅनचे पिल्लूदर्शक शब्द आहे? FWN फॅन, CALF काल्फ, CYGNET सिग्नेट, LAMB लॅम्प. याचं उत्तर ते सिग्नेट म्हणजे CYGNET. प्रश्न 20वा, खालीलपैकी कमरेचा खालील भाग कोणता? चिन म्हणजे हनुवटी, नेक म्हणजे मान, ज्वा म्हणजे जबडा, नी म्हणजे गुडघा. याचे उत्तर येते नी म्हणजे गुडघा, कारण तो कमरेच्या खाली असतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. ओम दशरथे. संपर्कासाठी कॉल करावा किंवा मेसेज करावा.